मित्रांनो तुम्हाला आज आहे ना दिवसभर इतका दमलो होतो आणि आता संध्याकाळी ना थोड्या वेळा शेतात आलो होतो चक्कर मारण्यासाठी, कारण तिकडे आपली पलीकडची ऊसाची लागवड आपण सुरू केलेली. तर ते आज दिवसभर नसल्यामुळं काय झालं की त्यांनी बेनं तोडलं. दुपारून परत त्यांना ट्रॅक्टर लागत होतं. त्यांनी इतकं फोनवर फोन परेशान करून टाकलं, काय सांगू तुम्हाला. कारण मी होतो पैठणला आणि तिकडे गेल्यामुळं गेलतो आणि येईन दिवसभर इकडं बेनं तोडलं. तर म्हणलं चला दिवसभर बेनं तोडते, पण ते दुपार लोकच बेनं तोडलं. 6 जण होते आणि दुपारूनच लागले ट्रॅक्टर द्या करायला. म्हणजे उक्त दिलं ते अशी काम आहे. आणि रोजंदारीन जर असते ना मित्रांनो, रोजंदारीन जर काम असतं तर 2 दिवस एवढं बेनं काही तुटलं नसतं. त्यांनी ते उक्त असल्यामुळे दुपारच तोडलं, दुपारूनच लगे मागा लागले आणि सांगायला लागले आम्ही इतका वेळ जर थांबलो तर कसं परवडणं, आमचं होईन तमकं होईन. ठीक आहे चला. नंतर आपण त्यांना ट्रॅक्टर पण दिलं. तर आता चक्कर मारू राहिलो, आलतो शेतामध्ये बघायला काय चाललंय काय नाही. दिवसभरात आज नव्हतं ते करमत नाही, त्याच्यामुळे संध्याकाळचं टायमाला हे बघा येईन दिवस माळायला लागलेला आहे. आज टायमाला आपली शेतात चक्कर झालेली. तर बघू अजून फिरून काय काय दिसतंय आपल्याला. आहे की मला सांगा मित्रांनो, आंबा कसा फुटलाय बघा. कलमी आंबा आहे, हे हापूस आंब्याची कलम आहे मित्रांनो. इतकं जबरदस्त आलेलं आहे आणि आंबा बी इतका फुटला, इतका भार आहे त्याला. चांगलं म्हणजे ह्या वर्षी चांगले त्याचे आंबे आपल्याला खायला कामं येणार आहे. निरांनी संघ आपल्याला शेतात तरी कायऱ्या खाता येते ना, है की नाही. चला तर या अशा पद्धतीनं आपलं चक्कर मारायचं काम चालू आहे. तर बघू देईन काय काय कुठे नाही करून ठेवलेली आहे अजून दिवसभरात. इकडं आपलं मोसंबीच्या आळ्याची खुरपणी झालेली आहे आता, म्हणजे चालू आहे अजून. 1-2 दिवसात होऊन जाईल खुरपणी. नंतर आपल्याला खत बीत घालून पाणी सोडायचं आहे. कारण म्हणा असं काही एवढा ताण बसलेला नाही, पण तरी पण बऱ्यापैकी हाय जरा. यावर्षी काही पाऊस झाला पण थोडा कमी झाला. ज्यादा जर झाला असतं तर पुरं मोसंबीचं विस्कळीतपणा झाला असता. तर या अशा पद्धतीने आपली मशागत झालेली आहे. आता खुरपून बी निघू राहिलेले आहे, चालू आहे खुरपणी झालं की लगेच खत आणि पाणी. तर या अशा पद्धतीने मोसंबीचं काम झालंय. तर आता ऊसाचं ते दिवसभरात काय काय केलंय ते बघू. काही ते नाही असं पसरलेलं नाही मित्रांनो. फक्त तिकडचं बियाणं तोडून इकडं गंज घालून आणून ठेवली. खालच्या साईडला 3 गंज घातलेली आहे. तर उद्या बहुतेक ते पसरते, त्याचे तुकडे करतील आणि उद्या हा खालचा प्लॉट आपला सुरू होऊन जाईल. हे आपले 5 एकरची नवीन लागवड आहे मित्रांनो. इथं कपाशी होती, आता इथे पुरी 5 एकर आपल्याला ऊस लावायचा आहे. तर या अशा पद्धतीने त्यांचं आजच्या दिवसच काम झालंय. आपण बी चक्कर मारलेली आहे की दिवसभर काय झालं शेतामध्ये. जरा आपण सकाळपासून जरा शेतात नसलो किंवा सकाळी काम असलं लवकर तर आपण लवकर जात असतो बाहेर कामासाठी. पण कमीत कमी आपल्या दिवसातून 1 दिवस तरी आपलं दिवसातून 1 वेळेस का होईना शेतामध्ये चक्कर पाहिजे. कारण शेत असं आहे मित्रांनो की ते आपल्याला